आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, भीमा सहकारी साखर कारखान्याची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा पाटसमध्ये आहे। पाटसमध्येचा कारखाना आहे आणि इथे कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी काही विषय मंजुरीसाठी सभेसमोर ठेवले। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्या ताम्हाणे यांनी माईक बंद करून बोलू न दिल्याने राग व्यक्त केला आणि स्टेजच्या दिशेने माईक फेकला। यामुळे या सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ उडाला आणि वातावरण चांगलंच तापलं। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काय प्रश्न विचारायचे ती विचारा, समर्पक उत्तर द्यायची जबाबदारी माझी एकट्याची राहील। चेअरमन साहेब, पहिल्यांदा साखर चालू होती, कशा प्रकारे साखर चालू होणार आहे का सभासदांना विषय क्रमांक 10, मान्य अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे। हा बस विषय मंजूर। ते माईक विचार सुमित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुमित, नेमकं काय झालं या सभेत? कोणी माईक फेकून मारला आणि का? आज भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची 42वी सभा होती आणि या ठिकाणी संपूर्ण जे काही सभासद जे आहे ते उपस्थित होते। त्याच्यामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये विषय मंजुरीला काही सभासदांचा विरोध होता। एकतर्फी विषय मंजूर करत होते, त्यामुळे या सगळ्यामध्ये सभासद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते होते त्यांचा विरोध होता। त्याच्यामुळं या सगळ्यामध्ये त्याला विरोध आणि मग त्यांना बोलू न दिल्याने त्यांनी राग व्यक्त केला आणि जे काही सगळा गोंधळ आहे तो गोंधळ उडाला। आपण जर बघितलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, विधानसभा समोर आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण जी काही भीमा पाटस जो आहे तो तालुक्याच्या दृष्टीने सहकारी साखर कारखाना आहे आणि त्या सहकारी साखर कारखान्याच्या या सभेमध्ये हा संपूर्ण गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळाला। सभासदांना बोलू न दिल्याने सुमित, माईक कोणी फेकून मारला या दृश्यांमध्ये ते दिसतायत का? कोण नेमके ग्रस्त आहेत ज्यांनी माईक फेकून मारला आणि नंतर काय कारवाई करण्यात आली या सगळ्या विषयात? तरी विषय मंजूर झाले का? पोलिसांनी काय केलं? माईक जो आहे तो स्टेजच्या दिशेने फेकण्यात आला, मात्र दुर्दैव याच्यामध्ये लांब माईक गेला नाही, त्याच्यामुळे कुणाला इजा झाली नाही। मात्र या सगळ्यामध्ये जे माईक फेकणारे आहे ते तात्या ताम्हाणे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी संपूर्ण त्यांना बोलू न दिल्याने त्यांनी राग व्यक्त केला। त्यांच्या बाजूलाच रमेश थोरात होते, माजी आमदार, ते देखील त्यांच्या बाजूला होते आणि त्यांना बोलू न दिल्याने विषय एकतर्फी मंजूर केल्याने हा संपूर्ण गोंधळ उडाला आणि या सगळ्या गोंधळानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी हा सगळा गोंधळ जो आहे तो थांबवण्यात आला। सुमित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।